ए तू कशासाठी आली इथं? आता अजून कोणाचा अपमान करायचा आहे तुम्हाला? ताई, अपमान खरंच करायचा नाहीये. दादा तुम्हा सर्वांची माफी मागायला आलाय. पोलीस आहे मी, तपास करावा लागतो. तपास करताना गोपाळ नावाच्या टेलरला कपडे काढायला सांगितले. खरं तर मी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन त्याला कपडे काढायला सांगायला पाहिजे होते. इथे मी चुकलो. आय एम सॉरी. आता आमची माफी मागून काय होणार आहे? माझ्या लेकाची, माझ्या गोपाळची माफी मागा पहिलं. तर मागितलीच पाहिजे. कुठे आहे तो? सकाळीच बाजारात गेलेत कामासाठी. मग आता बाजारात जाऊन त्याची माफी मागतो मी. काय हंबरली, जसं मला नाही आवडलं मी आय एम सॉरी म्हणले तर तसं गाईला पण नाही आवडलं वाटतं. लेट मी चेक. कुठं चाललं तू? वाडा माझा, गाय माझी, आमचं आम्ही बघू की. तुझं जे काय काम होतं ना ते झालं ना. निघ मग आता, चल. दादा झालंय आपलं, आपण निघूया. मी काय म्हणते, काय माफी मागायची गरज होती? हा, एवढं कौतुक मी केलं तुझं आणि तू नांगे टाकलीस. सगळं तुझ्या मनासारखं होणार आदरणीय सायरा बानू. फुलाबाय, चला बाय. दादा थँक्यू. माफी मागितलीस ना. काय रे, आयुष्यात पहिल्यांदा कोणाची तरी माफी मागितली ना तू. नाही, मला वाटतंय मला परत एकदा इथं यावं लागणार आहे. अरे सॉरी, लागलं नाही ना तुम्हाला? एवढे पैसे कुठे डाका बिका टाकला की काय गावात? गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. नाही, कुठेही डाका दरोडा असं काहीही टाकलेलं नाही. ते आमच्या घरात थोडी पैशाची तारंबळ आहे. चेन विकली, पैसे आणले, तर घरात देतो. तुम्ही इथे कसे काय? मी तुम्हाला आय एम सॉरी म्हणायला आलो होतो. आता तुमच्या घरच्यांना मी आय एम सॉरी म्हटलो, आता तुम्हाला म्हणतो आय एम सॉरी. हो काय जामकर साहेब, लाजवताय का? काही गरज नाही आय एम सॉरी म्हणायची. हे पण हिला हेच म्हणलंय, काही गरज नाही आय एम सॉरी म्हणायची, पण हीच म्हणते आय एम सॉरी म्हण, आय एम सॉरी म्हण. म्हणून मी तुम्हाला आय एम सॉरी म्हणायला आलो. आय एम सॉरी म्हणलंच पाहिजे दादा, चूक झाली आहे ना आपली. आमच्या चिमणीला वाटतंय ना, मग बरोबर आहे. पुढच्या वेळेस काळजी घ्या, सावधा अशा जखमांपासून. नाहीतर गुपतूप 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 गुपतूप. येते, बाय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.